दे तो बोललाय नाही जाऊन कोकलाय तुला बरं नसताना बिचारीला घेऊन आले काळजी पण घेत नाही हे गाईज काय बोलते पब्लिक कशा सगळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये. त्याचं नाव आहे जयेश ब्लॉग्स. आणि गाईज हा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण का बघायचं आपल्यासोबत कोण आहे. पोरींचा लाडका सॉरी पोरींचा छावा पोरींचा लाडका आणि आपला पेनचा चॉकलेट बॉय म्हणजेच अंकित सकपाळ. तर गाईज तुम्हाला थोडीफार हिंट लागलीच असेल का आपण नक्की कुठे चाललोय. तनूचे 1 मिलियन झाले त्याचा सेलिब्रेशन आहे ते पण खूप जोरात खूप धमाक्यात. आणि आपल्यासोबत आता कोण कोण असणार ते दाखवणार थोड्या वेळ. तर आता आम्ही दोघं चाललोय तनूला आणि प्रवीणला घ्यायला. सो ब्लॉग एंड पर्यंत बघा फुल राडा करून टाकू 100%. काहीच बघू शकता आता आमच्यासोबत कोण आहे. तनू दीदी आणि प्रवीण पाटील. पहिले घेऊन फोटो काढले त्यासोबत. तर काहीच आता आम्ही आलो खोपोलीमध्ये आणि गाडी चेंज बघू शकता. आपल्या सोबत कोण आहे तन्या राटे आणि भाईला घेऊन चाललो एका ठिकाणी. आणि आपली दुसऱ्या गाडीत तनू आहे प्रवीण आहे आणि अंकित आहे. सो त्यांना आपण 2 मिनिटात परत जॉईन होऊ कारण का इकडे आलो जरा एक सामान घ्यायला. सो आपल्या तन्या भाऊला बोललो भेटतो पण आणि सामान पण घेऊन जाऊ. सो लेट्स गो. चला गाईज आता आलोय पाली फाट्यावर पेट्रोल टाकायला. बघा नुसताच पैसा दादाचा बघा. इथं पेट्रोल पंपवर आलोय. आमच्या मॅडम बसतात इथं. अंकितनी चॉकलेट ना ते अंकितच सांगेल. अंकित नाही घेतलं नाही. तनू ऐक ना अंकितचं रक्त पिऊन कमी झालं आता हातातून रक्त यायला लागलं. दे तो बोललाय नाही जाऊन कोकलाय तुला नाही भेटणार भाई तुला खोकलाय. वरापावरून चालत भांडणं. आपल्या आयुष्यात काही नाही पोरी नाही राहिल्या काही नाही राहिल्या. ये बड़ी अच्छी बात कही आप. म्हणून समजला आज हा बाजारात काय तो तर हा बाजारात इथे पोरी बघायला येतो. मला तर गाईज आता आम्ही आलोय केक वडला केक घ्यायला म्हणजे 1 मिलियनचा प्रवीण बाई आणि अंकित ब्रो सोबत. बघू शकता 1M म्हणजे 1 मिलियनचा केक एकदम झाला एकदम फुल जोरात. हे इथून डेकोरेशनचा घ्यायचा ना इथून डेकोरेशनचा घेऊ. डेकोरेशन यो बघ कोणचा पाहिजे हो ओके. जे आपल्याला फॅन भेटले जातो ऑन द वे. आणि मस्त की आता आम्ही नारळ फोडून निघालोय. प्रवीण बाई जी गाणी लावलेत ना बाय वाईब आहे फुल मचवून टाकला. आता आम्ही आलोय ग्रीन फार्म हाऊसला. का बाबा बरोबर की नाही. दोघं पण काळे पडलो रे आपण. आयुष्य काला आला. आपण तर लय लांबची गोष्ट. बरं नसताना बिचारीला घेऊन आले काळजी पण घेत नाही. अगो बाई अंकित आहे कुठं आता. तो बघा अंकित तुमच्या पाठी बिना. चला गाईज आता मस्त की रेडी झालो फ्रेश झालो आला जरा जेवलो मस्त की पोटभर आणि झोपलो. आणि आता चाललो आम्ही रील करायला. बघू शकता आपण व्हीलवर राहिलो. आपली गाडी इथं पार्क केली त्या साईडला स्विमिंग पूल आहे. थोडाच वेळा जाम धुमाकूळ घालणार तिथं 100%. तर ब्लॉग एंड पर्यंत बघा समजेल. आता आपण चालू रील करायला पहिले आपण जाऊ रील करू आणि मग रिटर्न येऊ. चला लेट्स गो. अरे मूर्खा बरा नाहीये ना. डायरेक्ट 1 टॅप डायरेक्ट जॉन सिनाचा शॉट संपला विषय. तर चला गाईज आता आम्ही मस्त की रील बिल करून एकदम धडाकेदार निघालोय. कुठं जायचं आता. आता डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये म्हणजे यो गेंडे सारखं झाड आहे. अरे रेडे का तू वजन आहे.
माझ्या छातीचा बरगडे झाले आत लवकर कौन है ये लोग, कहां से आते हैं? तुम्ही आतापर्यंत डॉल्फिन उडी बघितला असेल, हेल्मेट उडी कधी बघितली काय? हेल्मेट उडी हे बाजू तर चला गाईज मस्त की माझ्यावर गेली फुल धमाल केली, तुम्ही बघितलं असेल. जामच राडा घातलेला मस्त की स्विमिंग पूल मध्ये. आता बाहेर निघालो, आवरलं मस्त की फ्रेश झालो आणि आता मी चाललो जरा अंकित ब्रोची गाडी घेऊन मार्केटला, बिकॉज थोडंफार सामान आणायचं तर आम्ही सगळेच निघालोय. सो भेटूया बाजारातून, बघूया काय काय घ्यायचं ते. लेट्स गो. तर चला गाईज आता आम्ही आलोय मार्केटला. भाऊ काय घेतो? टेडी घेतो. ती छत्री घ्या ना, छत्री बाकी मोठी आहे. बघ छत्रीला पण कानातलं गेलं. तर चला आपला अंकित भाऊ आणि प्रवीण भाई आतमध्ये आहे. तनू दीदी बघते कानातले. अंकित डायरेक्ट घेतो आता सोन्याचे कानातले. का अंकित वाट लावून टाकू. प्लीज बघू शकता पक्का क्राऊड भेटलाय. ही आपली पब्लिक अंकित भावाची. आणि थँक्यू सो मच. असंच आपल्या भावाला सपोर्ट करत राहा. 100% लवकरच 300 काय होते. तर गाईज बघू शकता अंकित सकपाळ स्वतः फुगे फुगवताना, ते पण स्वतः फक्त आणि फक्त तनूसाठी. काय तनू? 100%. फक्त तनूसाठी 100%. आणि इथं बघू शकता, अरे बाबा फुल स्पीड. गाईज बघू शकता मागं डेकोरेशनचं अर्ध काम झालं आणि अर्ध काम बाकी आहे. कसं वाटतंय डेकोरेशन कमेंट करून नक्की सांगा. आणि स्वतः अंकित सकपाळ डेकोरेशन करला आणि आपला पूर्ण विला फार्म हाऊस आहे, सॉरी पूर्ण फुल एन्जॉय. का अंकित तुला काय बोलायचंय? आता मी काय नाही बोलत, आला मला राग आला भाई. डेकोरेशन करायचं भाई, पहिल्यांदा काम करतोय डेकोरेशनचं. फक्त तनूसाठी डेकोरेशन. चला. तर गाईज बघू शकता फायनली 1 मिलियन डेकोरेशन कम्प्लीट झालंय. आणि बघू शकता कसं वाटतं डेकोरेशन नक्की सांगा. आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत करू आणि इतकं भारी डेकोरेशन केलं. आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं इतकं भारी डेकोरेशन आम्ही करू. आणि बघू शकता किती कलर भारी वाटते. रेड ब्ल्यू पूर्ण आम्ही असं चौकोन करून लावलंय. कमेंट करून नक्की सांगा डेकोरेशन कसं वाटलं ते. तर चला आता मस्त की जातो, जरा फ्रेश वगैरे होतो. तर कपडे तर काही चेंज नाही करणार कारण का सकाळपासून जाम कपडे चेंज केले. सो आता काय कपडे चेंज नाही करणार, मस्त की रेडी वगैरे होतो. तर चला नंतर भेटूया. लेट्स गो. बघू शकता फायनली एंट्री झाले. कसं वाटलं डेकोरेशन? 100%. बघू शकता जिचं सेलिब्रेशन आहे तिची तब्येत किती डाऊन आहे. तिला अक्षरशः उभं पण नव्हतं राहत, पण आम्ही बळजबरीमुळे एवढं सगळं डेकोरेशन करून तिला आणले. आणि शेवटी दीदीचा फायनली लुक बघू शकता किती भारी वाटते, किती प्रिटी वाटते. शेवटी बहीण कोणाची आहे? एक शायरी लिहिली तुझ्यासाठी. 100%. काहीच कमेंट करून नक्की सांगा, भरभरून कमेंट करा कशी दिसते माझी लाडकी बहीण. खचाखच कपाकप. बघू शकता डेकोरेशन एकदम टॉप लेवलचं 1 मिलियन. कसं वाटलं डेकोरेशन? थँक्यू सो मच.
भरवतो. बघू शकता फायनली सेलिब्रेशन झालंय मोबाईल घे. आणि आता इकडे सगळे घेऊन जातोय केक बिक घेऊन जातोय. गाईज इकडे माझं सेलिब्रेशन झालंय आणि मी डोके मारू घे नको. खाली घेऊन येतो. तर चला आता तुम्ही ठेवा केक. मस्तपैकी सेलिब्रेशन वगैरे झालं आणि कसं वाटलं सेलिब्रेशन नक्की सांगा. कोणचं काय आणि या मुलाचं काय हे बघा योनी सुरुवातच केले आता काय यो थांबायचा नाही रातभरशी. हा नाही नको नको स्वाद नाही ती डिझाईन आहे माऊ. आले तुफान कधी केक मी खाल्ला पहिली आकाश 1 मिलियन सक्सेस झाले. 1 मिलियन. तर चला काहीच आता वेळ आली ती ब्लॉग एंड करायचे आले. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. जाम मजा केली जाम धमाकूळ घातला आणि हा तनु दीदीला कॉंग्रॅच्युलेशन आणि तनु दीदी अशीच पुढे जात आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. चला बाय बाय जय एकविरा. ब्लॅक मध्ये